प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. देवळाली गाव गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर निकम यास गावठी कट्ट्यासह उपनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नगर शिर्डी येथून सदर आरोपीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी विरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 109(1), 351(2), 125(3), 5 सह भारतीय हत्यार कलम 3/25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. परिसरात दहशत निर्माण करून मागील भांडणाची कुरापत काढून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने राजेंद्र पारचे राहणार गांधीधाम देवळाली गाव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. याबाबत पोलीस अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी अमिता गावंडे, नाशिक. उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 3 जून 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास गांधीधाम देवळाली गाव परिसरामध्ये फिर्यादी ऋतिक पारचे यास पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे किशोर निकम आणि राहुल निकम यांनी जुन्या भांडणाच्या वादावरनं त्याला धमकी देऊन त्याच्या दिशेने त्याला जीवे ठार मारण्याच्या दिशेने त्याच्यावर त्यांच्याकडील गावठी कट्ट्याने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा 341/2026 BNS कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हा घडल्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथक हे आरोपितांच्या मागावर होते. सदर आरोपितांना पकडण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच DCP श्री किशोर काळे सर तसेच ACP संगीता निकम मॅडम यांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलेले होते. यावरून